अहो आज तुम्ही ऑफिसवर उशिरा आले. ते सगळं सोड. दार उडायला एवढा उशीर का आला ते सांग. तो यार बीर लपलाय का काय आतमध्ये? हा बोलव त्याला बाहेर. अहो हे काय बोलताय? मी काम करत होते किचन मध्ये. होत नाहीला. मला काय माहिती नाही का तुझे लपडे बिपडे काय असतात सगळे दिवसभर काय करते तुम्ही ऑफिसवर गेल्यावरती? हा मला सांगायला लागली तू उशीर झाला. कुठे गेलती काय? अहो भाजी आणायला गेले होते. भाजी आणायला एवढा वेळ लागतो का? हा अहो आज रविवार आहे ना, तर भाजीला गर्दी होती म्हणून लेट झाला. मला काय माहिती नाही का त्या भाजीवाले बरोबर लफडं असेल तुझं म्हणून तास तास भर जाती. भाजी आणायला जायला लय खुश असती तू. कोण आहे का? कोण आलंय? मॅडम इस्त्रीचे कपडे होते तुमचे. काय म्हणत होता तो इस्त्रीवाला? हा त्याच्याकडनं पिशवी घेताना लय हाताला हात लागत होता. इथं बी लफडं आहे काय तुझं चालू? हॅलो. हा आई, काय करतेय? कोणाशी बोलती एवढी? थांबा आई आलेत. अहो आईचा फोन आहे. बघू इकडं. हॅलो, कोण बोलतय? हो तुम्ही का? बरं बरं ठीक आहे. मॅडम तुमचं टीव्हीचं काम झालेलं आहे, एकदा चेक करून घ्या आणि ह्याचे 250 रुपये झाले मला तेवढे ओके द्या. ओके ठीक आहे चालेल, मी चेक करून. अय, कोण आहे? अहो, अय, कोण आहे तू? अहो, ऐका साहेब ना. मी हा? टीव्ही ऐका, रिपेअर ऐका. करायला आलो होतो साहेब. टीव्ही रिपेअर? टीव्ही रिपेअर काय चाललंय तुमचं दोघांचं घरात? हा अहो साहेब मी मेकॅनिक आहे, टीव्ही रिपेअर करायला आलो होतो. दाखव तुझं कार्ड मेकॅनिक. अहो मॅडम काय आहे, सांगा की यांना. अहो अहो, तुम्हीच म्हणले होते ना मला टीव्ही खराब झालाय. त्यांना साहेब हे बोलून घे बघा म्हणून. बिल बिल बघा हे. आहे की तुझे पैसे? चल निघ. आहे. तुला हीच वेळ भेटली होती का त्याला बोलवायला? हा मी घरी नसताना त्याच्याबरोबर लफडं आहे का तुझं आता? हा बस जाऊ बस. आई आली माझ्या खूप संशय का तो इस्त्रीवाला आलो, मॅकॅनिक आला तरी बसतो तुझं त्यांच्यासोबत लफडे. आई एक तर तो तरी मला मारून टाकेल, नाही तर मी तरी मरून जाईल. आई मला नाही जगायचंय आई. तर मित्रांनो, संशय हा एक असा आजार आहे की ज्याला जगात कुठेही औषध नाही आणि अशा संशयी वृत्तीमुळे कितीतरी मुलींचे संसार उद्ध्वस्त झालेले. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.